झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणामधील ही महत्त्वाचा निर्णय आरोपी हिमायत बेगलाच दोषी ठरवण्यात आलेला आहे। स्फोटात एकूण 17 जणांचा मृत्यू झालेला होता आणि या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण निर्णय तो म्हणजे पुण्यात जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी हिमायत बेग याला दोषी जे आहे ते ठरवण्यात आलेलं आहे। या स्फोटामध्ये एकूण 17 जणांचा मृत्यू झालेला होता। पुण्यामधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी एक महत्त्वाचा निर्णय आरोपी हिमायत बेग अखेर त्याला दोषी ठरवण्यात आलेला आहे। स्फोटामध्ये एकूण 17 जणांचा मृत्यू झालेला होता। पुण्यामधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भातला एक महत्त्वपूर्ण निकाल येतोय। यावेळेला ब्रेकिंग न्यूज यावेळची या संदर्भातला आरोपी हिमायत बेगला दोषी ठरवण्यात आलेला आहे। पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। हत्येचा कट रचणं, दहशतवादी कारवाई, लोकांची हत्या करणं असे आरोप त्यावर लावण्यात आलेले आहेत। ब्रेकिंग न्यूज पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भामध्ये हिमायत बेग याला दोषी ठरवण्यात आलेला आहे। हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयानं हत्येचा कट रचणं, दहशतवादी कारवाई, लोकांची हत्या करणं असे आरोप त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत। हिमायत बेग याला अटक करण्यात आलेली होती आणि अखेर त्याला दोषी ठरवण्यात आलेला आहे। 17 जणांचा बळी या बॉम्बस्फोटात गेलेला होता। पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणामध्ये आलेला हा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निकाल आहे आणि या संदर्भातली शिक्षा 18 तारखेला त्याला सुनावण्यात येणार आहे। ही महत्त्वाची बातमी येते। दोषी त्याला ठरवण्यात आलेला आहे, मात्र शिक्षा कुठली दिली जाणार हे 18 तारखेलाच स्पष्ट होऊ शकणार आहे। पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग याच्यावर दोषी त्याला ठरवण्यात आलेला आहे। 18 तारखेला या संदर्भातली जी शिक्षा आहे ती त्याला ठोठावण्यात येणार आहे। पुण्यामधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेगला अखेर दोषी ठरवण्यात आलेलं आहे। पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे, मात्र त्याला कुठली शिक्षा होणार हे आता 18 तारखेला स्पष्ट होऊ शकणार आहे। हत्येचा कट रचणं, दहशतवादी कारवाई, लोकांची हत्या करणं असे आरोप त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत, मात्र शिक्षेची सुनावणी ही 18 तारखेला होणार आहे। कुठली शिक्षा त्याला दिली जाणार हे 18 तारखेला स्पष्ट होईल। या संदर्भात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। अरुण, पुण्यामधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी हिमायत बेगवर जे आहे ते आरोप आता निश्चित करण्यात आले आहेत, दोषी त्याला ठरवण्यात आलेला आहे, मात्र निकाल जो आहे 18 तारखेला आहे। काय अधिक माहिती आहे या संदर्भातली? विशाल, जसं आपण आता सांगितलं की आरोपी हिमायत बेग जो होता त्याच्यावरती हे सरकारी पक्षाने जे काही म्हणून आरोप ठेवलेले होते ते सगळे आरोप या ठिकाणी कोर्टाने मान्य केलेले आहेत। त्या सगळ्या आरोपांमध्ये हिमायत बेग हा दोषी असल्याचं कोर्टाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्या विरोधातले सगळे आरोप हे सिद्ध झालेले आहेत आणि त्यामुळे त्याला तो या ठिकाणी दोषी ठरलेला आहे। त्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आलेला होता। बॉम्बस्फोट घडवला असताना त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला, त्यामुळे एक प्रकारे हत्या करणे, नंतर अनेक लोक गंभीर जखमी झाले होते, त्यामुळे त्यांच्या हत्येचा प्रयत्न करणे, याशिवाय एक्सप्लोजिव्ह किंवा स्फोटक वापरून त्याचा स्फोट घडवणे या प्रकरणी, याशिवाय बनावट कागदपत्र सादर करणे, अशा वेगवेगळे जे काही आरोप त्याच्या विरोधामध्ये ठेवण्यात आलेले होते त्या सगळ्या आरोपांमध्ये हिमायत बेगला या ठिकाणी दोषी ठरवण्यात आलेला आहे। आणि आता या पुढची कारवाई म्हणून त्याला काय शिक्षा सुनावायची याबाबतची सुनावणी जी आहे 18 तारखेला होणार आहे। आज त्याला दोषी ठरवल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा होऊ शकते हे कोर्टाने हिमायत बेगला सांगितलं आणि त्यावरती त्याचं म्हणणं काय आहे हे 18 तारखेला ऐकून घेतलं जाणार आहे। त्यामुळे दोन्ही बाजूने पुन्हा एकदा एक प्रकारे युक्तिवाद जो आहे तो शिक्षेच्या प्रमाणावरती होणार आहे आणि त्यानंतर त्याला पुढे जे शिक्षा सुनावण्यात येईल। अरुण, या संदर्भामध्ये आणखी माहिती आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा। मात्र आपण थेट आता जाणार आहोत पुण्याला, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मात्र तत्पूर्वी ही बातमी पुन्हा एकदा आपण सांगणार आहोत। पुण्यामधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी हिमायत बेगला दोषी ठरवण्यात आलेला आहे। पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे। हत्येचा कट रचणं, दहशतवादी कारवाई, लोकांची हत्या करणं असे आरोप त्याच्यावरती लावण्यात आलेले आहेत, मात्र हिमायत बेग अखेर दोषी ठरलेला आहे। पुण्यामधील बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भामध्ये पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट झालेला होता। यामध्ये एकूण 17 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले होते आणि या संदर्भामध्येच अटकेत असलेला आरोपी म्हणजे हिमायत बेग आणि हिमायत बेगला अखेर दोषी ठरवण्यात आलेला आहे। पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे।
आणि या संदर्भामध्ये आपण थेट माहिती घेणार आहोत। आमचे पुण्याचे प्रतिनिधी यावेळेला आपल्याबरोबर आहेत नितीन पाटोळे। नितीन, ज्या प्रकारे आपण बघितलं की पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे, तो म्हणजे हिमायत बेगला आता दोषी ठरवण्यात आलेला आहे। मात्र कुठली शिक्षा दिली जाणार हे 18 तारखेला स्पष्ट होईल। मात्र नेमकं काय प्रकरण होतं आपण आपल्या प्रेक्षकांना सविस्तर सांगा। विशाल, 13 फेब्रुवारी 2010 रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क येथे ही जर्मन बेकरी आहे। 13 फेब्रुवारी 2010ला सायंकाळी 7च्या सुमारात हे बॉम्बस्फोट झाले होते। 2 बॉम्बस्फोट झाले होते आणि या बॉम्बस्फोटांमध्ये 17 लोकांचा मृत्यू झालेला होता, तर 57 लोक जखमी झालेले होते। विशेष म्हणजे या मृतांमध्ये फक्त भारतीय नागरिक किंवा महाराष्ट्रातले पुण्यातलेच नागरिक नव्हते, तर काही परदेशी नागरिक देखील यामध्ये होते ज्यांचा मृत्यू या स्फोटांमध्ये झालेला होता। त्यामुळे आजचा जो निकाल आहे त्याकडे भारताबरोबरच विदेशातल्या बाहेरच्या लोकांचंही लक्ष होतं की आज काय निकाल लागतोय, कोर्ट काय निकाल देतोय। या घटनेला 3 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि 3 वर्षानंतर आज या घटनेचा, या बॉम्बस्फोटाचा निकाल येतोय। यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्फोटामध्ये एकूण 7 आरोपी आहेत, मात्र फक्त हिमायत बेग या एकाच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे किंवा ATSला यश आलेलं आहे। आज दुसरा एक जो आरोपी आहे अबू जिंदाल, मात्र त्याला दुसऱ्या केसमध्ये सौदी अरेबियातनं अटक करण्यात आलेली आहे। दिल्ली पोलिसांच्या ताब्यात सध्या तो आहे। इतर जे आरोपी आहेत, ज्यात प्रामुख्याने या स्फोटाचे मास्टर माइंड होते भटकळ बंधू, त्यांच्यापर्यंत अद्याप तपास यंत्रणा पोहोचलेल्या नाहीत आणि बाकीचे आरोपी देखील अद्याप फरार आहेत। 3 वर्षानंतर फक्त एकच आरोपी अटक झालेला आहे आणि त्यावरचाच निकाल येत आहे। हिमायत बेगवरतीच निकाल येत आहे आणि हिमायत बेगला आता काय कोर्ट 18 तारखेला शिक्षा सुनावतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इतर जे फरारी आरोपी आहेत त्यांना देखील 3 वर्षानंतर देखील अटक होऊ शकलेली नाहीये। ही देखील गंभीर बाब यातून पुढे आलेली आहे। हे जे 17 लोक या बॉम्बस्फोटामध्ये बळी पडलेले होते किंवा 57हून अधिक लोक जखमी झालेले होते, त्यांनी निश्चितच या हिमायत बेगला जरी आज दोषी धरलेला असेल आणि शिक्षा सुनावलेली असेल, हा एक जरी आरोपी असेल, एकटा जरी आरोपी असेल, तर या लोकांनी निश्चितच समाधान व्यक्त केलेलं आहे। 3 वर्षानंतर का होईना त्यांना न्याय मिळालेला आहे आणि पुन्हा अशा घटना पुण्यामध्ये घडू नयेत अशीच अपेक्षा या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांचे नातेवाईक, जखमी झालेले लोक आणि जे मृत पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केले। विशाल, नितीन, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा, तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येईल। मात्र या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, नितीन आपल्याबरोबर होते। नितीन यांनी या संपूर्ण खटल्या संदर्भातली जी माहिती आहे ती दिलेली आहे। मात्र अरुण, असं विचारावंसं वाटतं की हत्येचा कट रचणं, दहशतवादी कारवाई, लोकांची हत्या करणं असे आरोप हिमायत बेगवरती आता लावण्यात आलेले, त्याला दोषी ठरवण्यात आलेलं आहे। कुठल्या प्रकारची शिक्षा त्याला दिली जाऊ शकते, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय? खरं तर तसा आपण या खटल्याचा जर विचार केला तर अतिशय गंभीर आरोप या हिमायत बेगवरती लावण्यात आलेले होते। अर्थात हे आरोप सिद्ध होणं हे देखील तेवढंच कठीण होतं, कारण केवळ एका आरोपीला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि ज्यावेळी आपण कट रचला गेला असा आरोप ठेवतो त्यावेळी कट हा एकटा व्यक्ती रचत असतो, तर एकापेक्षा अधिक व्यक्ती त्यामध्ये सहभागी असतात असं मानलं जातं। त्यामुळे ते देखील एक आव्हान एका अर्थाने सरकारी पक्षासमोर किंवा तपास यंत्रणेसमोर होतं आणि याशिवाय अशा पद्धतीनं हिमायत बेग संदर्भात त्याचा प्रत्यक्ष सहभाग या ठिकाणी आहे किंवा नाही याबाबत बचाव पक्षाकडून अनेक या ठिकाणी युक्तिवाद केला गेला होता। ज्या दिवशी बॉम्बस्फोट घडला त्या दिवशी हिमायत बेग हा पुण्यामध्ये नव्हता, तो त्याच्या गावी लग्न समारंभामध्ये सहभागी झाला होता असं देखील सांगण्यात आलेलं होतं। त्याचे मोबाईल डिटेल, जे कॉल डिटेल्स आहेत ते देखील गावाकडचे मिळत असल्याचं देखील बचाव पक्षाकडनं सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हिमायत बेगला नक्की हे दोषी ठरवलं जातं किंवा नाही याबाबत या ठिकाणी प्रश्नचिन्ह होतं किंवा साशंकता होती। मात्र ज्या पद्धतीनं सरकारी पक्षानं या सगळ्या संदर्भातले साक्षी आणि पुरावे सादर केले, 100 पेक्षा जास्त लोकांच्या साक्षी यामध्ये तपासल्या गेल्या, उलट तपासणी घेतली गेली आणि त्यातून आज अखेर हिमायत बेगला कोर्टाने दोषी ठरवलेला आहे। आणि आपण ज्यावेळी शिक्षेचा विचार करतो त्यामध्ये जे आरोप हिमायत बेगवर ठेवण्यात आलेले ते अतिशय कठोर स्वरूपाचे आरोप आहे। त्यामध्ये हत्या घडवणे इतकंच नाही तर दहशतवादी कारवाया मध्ये सहभागी होणे, या लोकांना बॉम्बस्फोट घडवून आणणे, हत्येचा प्रयत्न करणे, बनावट कागदपत्र, हे सगळे आरोप जे आहेत याच्यामध्ये कठोरात कठोर शिक्षा होऊ शकते। आणि आपल्याला माहितच आहे की कठोरात कठोर, ज्याला एक्स्ट्रीम ज्याला आपण शिक्षा ज्याला म्हणतो ती आपल्याकडे फाशीची शिक्षा आहे। त्यामुळे अगदी फाशीची शिक्षा ही अधिकाधिक याच्यामध्ये आहे आणि कायद्यानुसार त्याला तशी शिक्षा देखील मिळू शकते। याची कल्पना अर्थात वकिलांनी, याची कल्पना हा सन्माननीय न्यायाधीशांनी हिमायत बेगला दिलेली आहे।
तुमच्यापर्यंत मी पुन्हा एकदा येणार आहे आणि नितीन तुमच्याकडे येणार आहे। या संदर्भामध्ये आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत निश्चितच महत्त्वाची बातमी पोहोचवूया। पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी हिमायत बेगला दोषी ठरवण्यात आलेला आहे। पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे। हत्येचा कट रचणं, दहशतवादी कारवाई, लोकांची हत्या करणं असे आरोप लावण्यात आलेले आहे। 18 एप्रिलला हिमायतला शिक्षा सुनावली जाणार आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।